Once again, good morning to all. So, in this lecture, we are going to discuss about enzymes involved in gene cloning. Okay, in last lecture, we have seen what is meant by gene cloning. Okay, what are the general procedure of gene cloning and what are the advantages of gene cloning. Okay, तर आज आपण ॲक्च्युअली जीन क्लोनिंगमध्ये आपण रिक्वायरमेंट बघितलं लास्ट लेक्चरमध्ये. व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ जीन क्लोनिंग. सो इन दॅट पॉईंट वी हॅव सीन different type of enzymes, okay, which is required for the gene cloning. Okay, so in this lecture we are going to continue in detail about the how these enzymes, okay, play role in the gene cloning. Okay, so first of all we'll see in detail what are the different type of enzymes which are involved in the gene cloning. So कुठले कुठले प्रकारचे एन्झाईम्स आहेत की जे जीन क्लोनिंगमध्ये इम्पॉर्टन्स आहे. Okay, so first is the nucleases. Okay, nucleases as the name suggests, nucleases gene which is DNAs आणि RNAs हे काय आहेत, हे न्यूक्लिक ॲसिड आहे. ओके, DNAs which cut DNA molecule, RNAs which cut the RNA molecules. ओके, सो न्यूक्लियस एक एन्झाईम आहे, हे जीन क्लोनिंगमध्ये महत्त्वाचं रोल प्ले करतो. सेकंड एन्झाईम विच रिक्वायर्ड इज दी अल्कलाइन फॉस्फेटेजेस. अल्कलाइन फॉस्फेटेजेस हा फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करण्यासाठी ह्याचा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे टर्मिनल ट्रान्सफरेज. आपण वन बाय वन हे सगळं डिटेल स्टडी करणार आहोत, पण ह्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लियस की ज्याच्यामध्ये DNAs आणि RNAs आपण कव्हर करणार आहोत. सो टर्मिनल ट्रान्सफरेज, ओके, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम्स, DNA polymerase, it is also known as Taq polymerase, which is heat resistant, okay, which is discovered from the E. coli bacteria. Then bacteriophage RNA polymerase, and last is the polynucleotide kinase. Okay, these are the seven different type of enzymes which are generally used in gene cloning. Okay, in this lecture we are going to discuss about first, that is nucleases. First enzyme only, that is nucleases enzyme. So in this nucleases we are going to discuss about detail about the DNAs and RNAs nuclease enzyme. Okay, so before going to discuss about these enzymes, so first we should know the basic structure of DNA molecule. Okay, what is 3 prime end, what are the 5 prime end. ओके, आपल्याला हे गोष्टी माहिती पाहिजे. 3 प्राईम एंड काय असतो, 5 प्राईम एंड काय असतो, DNAचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर. आतापर्यंत तुम्ही 11वी-12वीमध्ये किंवा फर्स्ट इयरला स्टडी केला असेल की DNA हा डबल स्टँडर्ड असतो. ओके, डबल स्टँडर्ड DNA हा हेलिकल स्ट्रक्चर आहे, ट्विस्टेड असतो. ओके, त्यानंतरनं त्याच्यामध्ये कुठले कुठले न्यूक्लियोटाइड असते, तर ॲडेनिन असतो, ग्वानिन असतो, सायटोसिन असतो आणि थायमिन असतो. ओके, अँड ॲडेनिन्स आर पेअर्ड विथ थायमिन आणि ग्वानिन्स आर पेअर्ड विथ सायटोसिन. ओके, इथंपर्यंत तुम्ही आपण 12वीमध्ये वगैरे बघितलेलं आहे. दीज आर दी न्यूक्लियोटाइड. ओके, तर आता हे डबल स्टँडर्ड जे DNA आहे, हे डबल स्टँड DNAमध्ये, ओके, एक जे सिंगल स्टँड असतो, तर त्याला आपण तुम्ही जनरली आता स्टडी केला असेल 12वीपर्यंत, 3 प्राईम. ओके, 3 प्राईम. ओके, त्यानंतरनं त्याचा जो दुसरा सेकंड एंड असतो त्याचा तो काय असतो, 5 प्राईम असतो. आणि ह्या स्ट्रँडचा जो पेअर असतो, त्या पेअरचा जो फर्स्ट वरचा पार्ट आहे 3च्या, हा अपोजिट, हा काय असतो 5 प्राईम. ओके, आणि त्याचा जे एंड पार्ट आहे ते खाली 3 प्राईम. म्हणजे इकडं 5 प्राईम असेल तर ह्या साईडला 3 आणि ह्या साईडला 3 असेल तर इकडं 5. असं काय असतो, कारण DNAमध्ये ह्याच्यामध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग जर व्हायचं जर असेल, ह्याला जर स्टेबिलिटी जर हवे असेल, तर तुम्ही ह्या साईडला 3 प्राईम आणि ह्या साईडला सर 3 प्राईम घेतलं तर असं हे पेअरिंग होत नाही. ओके, त्यामुळं तो DNA डबल स्टँडर्ड पेअरिंग, याचा अर्थ त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे कशामध्ये होत नाही. ओके, तुम्हाला माहिती असेल की A डबल बॉन्ड T आणि G ट्रिपल बॉन्ड C. आता हे ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड काय असते, दीज आर द हायड्रोजन बॉन्ड्स. ओके, इन बिटवीन दी न्यूक्लियोटाइड. तर न्यूक्लियोटाइडच्या मध्ये ह्यांच्यामध्ये काय असतं, हायड्रोजन बॉन्डिंग असतो. 2 हायड्रोजन बॉन्ड A आणि T मध्ये, म्हणून A डबल बॉन्ड T असं लिहितो आपण लिहिताना. आणि G ट्रिपल बॉन्ड C म्हणजे G आणि ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड असते. ओके, सो हे अपोजिट स्टँड असल्यामुळं, अपोजिट स्टँडचं ओरिएंटेशन हे असल्यामुळं त्यांच्यामध्ये काय होतं, ओरिएंटेशन अपोजिट असल्यामुळे त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रॉपर होतो. म्हणून हे लिहिताना असं लिहिते, कारण त्यांचं ओरिएंटेशनसुद्धा तसं असतं त्या टाईपचं. ओके, 3 प्राईम आणि इकडं ह्या साईडला 5 प्राईम.
जर सपोज हे साईडला हा DNA चा एक स्टँड सिंगल स्टँड हा 3 प्राईम घेतला आणि दुसरा पण DNA चा हा 3 प्राईम स्टँड घेतला तर त्यांच्यामध्ये प्रॉपर हायड्रोजन न्यूक्लियोटाइडमध्ये पेअरिंग होत नाही आहे, त्यामुळे हायड्रोजन बॉन्ड तयार होत नाही, त्यामुळे तो DNA डबल स्टँड काय होणार नाही आहे, स्टेबल होणार नाही आहे. म्हणून हे नेचरमध्ये DNA हे अपोजिट स्टँडमध्ये असे आढळतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रॉपर पेअरिंग होतो आणि त्यामुळे त्याला DNA ला स्टॅबिलिटी येते. हे महत्त्वाचं त्याच्यामध्ये काय आहे, रिझन आहे. ओके, सो हे बेसिक आपण बघितलं 3 प्राईम आणि 5 प्राईम असं अपोजिट स्टँड काय असते ते. ओके, त्यानंतर आपण जर त्याचं मॉलिक्युलर जर स्ट्रक्चर बघितलं तर DNA कशापासून बनलेला आहे, फर्स्ट न्यूक्लियोटाइडपासून बनलेला आहे. कुठले कुठले न्यूक्लियोटाइड असते, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. ओके, सो RNAमध्ये काय असतो, थायमिन विच इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. तर आता ॲडेनिन आणि थायमिन याच्यामध्ये काय 2 हायड्रोजन बॉन्डिंग होतो. आता न्यूक्लियोटाइडचं आपण काय आपलं न्यूक्लिक ॲसिडचं आपण DNAचं कंपोजिशन बघतो. पहिलं आहे त्याच्यामध्ये काय प्न्यूक्लियोटाइड. ओके, तर त्याच्यामध्ये ॲडेनिन हा स्ट्रक्चर, थायमिनचा हा स्ट्रक्चर, सायटोसिन आणि ग्वानिनचे हे स्ट्रक्चर्स आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये काय असतो प्लस फॉस्फेट मॉलिक्यूल. ओके, ह्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड असतो, त्याच्यामध्ये त्यानंतर ना हा रायबोज शुगर. ओके, हा फॉस्फेट मॉलिक्यूल आणि हा रायबोज शुगर. ठीक आहे, तर हे काय आहे, हा कंप्लीट DNAचं काय आहे कंपोजिशन आहे. ओके, काय काय न्यूक्लियोटाइड आहे, रायबोज शुगर आणि फॉस्फेट मॉलिक्यूल. ओके, हे काय आहे DNAचं कंपोजिशन. आता त्याची अरेंजमेंट कशी असते त्याच्यामध्ये, तर अरेंजमेंट आता हे 5 प्राईम दिलेले इकडे ह्या साईडला 5 प्राईम लेबल केले. मग 5 प्राईम काय म्हणले त्याला, कारण त्या ठिकाणी हे जे रायबोज शुगर आहेत, रायबोज शुगरच्या 5 नंबर कार्बनला ह्या ठिकाणी फॉस्फेट मॉलिक्यूल अटॅच आहे, म्हणून त्याला 5 प्राईम असं आहे. त्याचा दुसऱ्या एंडला DNA जर बघितलं तर ह्या ठिकाणी हा रायबोज शुगरचा हा कार्बन नंबर 3ला हा OH ग्रुप आहे, म्हणून त्याला नाव दिलं असं 3 प्राईम. ओके, हे बेसिक आपल्याला समजलं पाहिजे, कारण हे जे आहे हे एन्झाईमचं कटिंग जे आहे, वेगवेगळ्या डिफरंट टाईप ऑफ एन्झाईम्स आपण यूज करणार आहोत, रेस्ट्रिक्शन एन्झाईम. तर नेमकं तो कुठल्या पार्टला कट करतो, ते 5 प्राईमला कट करतो का 3 प्राईमला कट करतो. मग 3 प्राईम काय म्हणलेलं आहे, मग 3 प्राईमला कुठला मॉलिक्यूल असतो, हायड्रॉक्झिल मॉलिक्यूल OH ग्रुप असतो. तर OH ग्रुप कोणाचा असतो हा, हे आपल्याला हे बेसिक माहिती पाहिजे. रायबोज शुगरचा हा OH ग्रुप, कार्बन नंबर 3चा हा OH ग्रुप. ओके, आणि हा फॉस्फेट मॉलिक्यूलचा हा 5 प्राईम म्हणजे हा रायबोज शुगरचा हा 5वा कार्बन नंबर 5ला हा फॉस्फेट मॉलिक्यूल अटॅच आहे. मग ते 5 नंबरला कट करतो का 3 प्राईमला कट करतो. मग 3 प्राईमला कट केलं तर कुठला मॉलिक्यूल एक्सपोज होतो, आणि 5 प्राईमला जर कट केला तर कुठला मॉलिक्यूल एक्सपोज होतो. ह्यासाठी हे तुम्हाला ह्या ठिकाणी मी बेसिक DNAचा स्ट्रक्चर दाखवलं, म्हणजे नेमकं 5 प्राईम काय आहे आणि 5 प्राईमला कुठला मॉलिक्यूल असतो, आणि 3 प्राईम का म्हटलेलं आहे, आणि 3 प्राईमला कुठला मॉलिक्यूल एक्सपोज होतो कटिंग केल्यानंतरला. हे बेसिक आपल्याला स्ट्रक्चर माहिती पाहिजे. हे जर समजलं तर आपल्याला इझी ते रेस्ट्रिक्शन एन्झाईम DNAला कुठल्या पोझिशनला कट करतो हे आपल्याला इझिली समजून येईल. ओके, सो म्हणून आपण काय केलं, पहिल्यांदा आपल्याला DNA डबल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर हे बघितलं, आणि डबल अँटीपॅरल स्टँड काय आहेत ते आपण बघितलं, 3 प्राईम 5 प्राईम. ओके, त्यानंतर ना त्याचं आपण इन डिटेलमध्ये मॉलिक्युलर स्ट्रक्चर कंपोजिशन बघितलं, आणि त्याच्यामध्ये असणारे न्यूक्लियोटाइड, रायबोज शुगर आणि फॉस्फेट मॉलिक्युलचं पोझिशन. ओके, 5 प्राईमला काय कुठलं मॉलिक्यूल असतो आणि 3 प्राईमला कुठलं मॉलिक्यूल असतो. ओके, आणि त्याला 3 प्राईम काय म्हणलेलं आहे आणि त्याला 5 प्राईम काय म्हणलेलं आहे हे सुद्धा आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, सो फर्स्ट आपण ह्या ठिकाणी बेसिक DNAचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर आपण क्लिअर केलं. आता नेक्स्ट स्लाईडमध्ये ॲक्च्युअल आपण न्यूक्लिएजेसबद्दल, ॲक्च्युअल एन्झाईमबद्दल आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण 2 न्यूक्लिएज एन्झाईम आपण बघणार आहोत, ते म्हणजे DNAज अँड सेकंड इज RNAज एन्झाईम. ओके, आता ॲज द नेम सजेस्ट DNAज, फर्स्ट आपण बघूया DNAज एन्झाईम. ओके, आता DNAज, देर आर डिफरंट टाईप ऑफ DNAज अँड RNAज. ओके, दीज आर द एन्झाईम्स विच इज आयसोलेटेड फ्रॉम द डिफरंट टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझममधून वेगवेगळ्या प्रकारचे DNAज RNAज काय केलं, आयसोलेट केलं आहे त्यांचं सायंटिस्ट लोकांनी, आणि त्यांचं वेगवेगळं प्रत्येक DNAचं एक जे ॲक्टिव्हिटी आहे ते वेगवेगळं आहे, त्यांचं रिक्वायरमेंट कोफॅक्टर्स वेगळं आहे. ओके, कोफॅक्टर म्हणजे काय, कुठलं पण एखादं सबस्टन्स किंवा एखादं आयन्स असतील की ज्याच्यामुळं त्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होतो, त्याला म्हणायचं कोफॅक्टर. ओके, सो
there are different type of DNAs or RNAs which have been isolated from and characterized by the characterized from the different organisms. Okay, each DNAs or RNAs is having a different activity. Their substrate specificity is different, their cofactor requirement is different. Okay, बेस्ट आणि प्रत्येक DNAs आणि RNAचं काय आहे, ॲक्टिव्हिटी वेगळा आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी तो काय करतो, कट करतो. ओके, त्या वेगवेगळ्या टाईपचे DNAs आहे. ओके, तर आपल्या सिलेबसमध्ये आपण आपल्याला फक्त ह्या ठिकाणी आपण DNAs फर्स्ट काय आहे, रोल काय आहे आणि RNAs आणि त्यांचा रोल काय आहे एवढंच आपल्या सिलेबसमध्ये आहे. ओके, पण नेचरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे DNAs आणि RNAs आहेत. नॅचरली आहेत, काही सिंथेटिकली एंडोन्यूक्लियस सायंटिस्ट लोकांनी डेव्हलप केलेले आहेत. ओके, तर काही हे जे DNAs RNAs आहे, ओके, हे काय आहेत, हे न्यूक्लिक ॲसिड कट करतो. म्हणजे ते आयदर एंडोन्यूक्लियस आहेत किंवा एक्झोन्यूक्लियस आहेत. आता एंडोन्यूक्लियस म्हणजे काय, इंडो ॲज द नेम सजेस्ट, इंडो म्हणजे इनसाइड द न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे सपोज हा DNA डबल स्टँडर्ड आहे, DNA डबल स्टँडर्डच्या हा सेंटरमध्ये आतमध्ये हा कट करतो, हा ह्या ठिकाणी कट करत असेल सेंटरला, त्याला म्हणायचं इंडोन्यूक्लियस. ओके, आणि एक्झोन्यूक्लियस म्हणजे बाहेरच्या साईडला जर कट करत असेल, 5 प्राईमला कट करत असेल, तो 5 प्राईमला इकडून कटिंग करत जात असेल किंवा 3 प्राईमला जर 3 प्राईमकडून हा कट करत येत असेल असा एन्झाईम हा, ओके, तर त्याला म्हणायचं एक्झोन्यूक्लियस. ओके, आणि हा दोन्ही जर मिक्स केले आपण तर ते दोन्ही करणार का, इंडोन्यूक्लियस आतल्या साईडला कट करणार आणि एक्झोन्यूक्लियस बाहेरच्या साईडला काय करतो, कट करतो. ओके, आता मोस्ट कॉमनली यूज्ड जे DNAs आहे ते मोस्ट कॉमनली यूज हे DNAs फर्स्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं RNAs A. हे कॉमनली यूज्ड काय आहेत, हे न्यूक्लियस एन्झाईम्स आहे. ओके, सो बोथ इज हॅव बीन प्युरिफाईड फ्रॉम द बोविन पॅनक्रियाज. ओके, बोविनच्या हे बोविन पॅनक्रियाजमधून हे काय केले, सुरुवातीला सायंटिस्ट लोकांनी आयसोलेट केलेले. ओके, नेचरमध्ये. ओके, नॅचरली. सो DNAs फर्स्ट क्लीव डबल और सिंगल स्टँडर्ड DNA. आता DNAs फर्स्ट जे एन्झाईम आहे हा न्यूक्लियस एन्झाईम, हा डबल स्टँडर्डला सुद्धा DNAला कट करतो आणि सिंगल स्टँड DNAला सुद्धा कट करतो. सपोज हा डबल स्टँडर्ड DNA आहे, ह्याला सुद्धा कट करतो, आणि सिंगल स्टँड जर DNA असेल फक्त हा, ओके, हा 5 एका साईडला हा 5 प्राईम असेल आणि ह्या साईडला जर 3 प्राईम असेल तर हा सिंगल स्टँडला सुद्धा तो कट करतो. प्रिफरेबली ॲडजस्टंट टू द पिरिमिडिन. म्हणजे शक्यतो हा पिरिमिडिन म्हणजे कुठले प्युरिन आणि पिरिमिडिन. प्युरिनमध्ये ॲडेनिन आणि गॉनिन आणि पिरिमिडिनमध्ये सायटोसिन आणि थायमिन. ओके, तर हे काय करतो, हा पिरिमिडिनच्या शेजारी कट करतो. ओके, DNAs एन्झाईम जे आहे हा पिरिमिडिनच्या ॲडजस्टंट कट करतो. म्हणजे पिरिमिडिन कुठले, सायटोसिन आणि थायमिन, जिथे जिथे सायटोसिन आणि थायमिन आहेत, ओके, त्याच्या शेजारी तो कट करणार. ओके, अँड एन्झाईम्स इज, आता हे जे DNAs आहे हा एंडोन्यूक्लियस आहे. म्हणजे डबल स्टँडर्ड DNAचा तो बरोबर काय करतो, मध्ये कट करतो. ओके, इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेशियम आयन. ओके, मगाशी आपण डिस्कस केला की काही हे रेस्ट्रिक्शन एन्झाईमला कोफॅक्टरची रिक्वायरमेंट आहे. कोफॅक्टर जसं की हा मॅग्नेशियम एक आयन आहे, तर मॅग्नेशियम जर त्या एन्झाईमला ॲड केला एन्झाईमसोबत तर त्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय होतो, इन्क्रीज होतो. ओके, त्यामुळे ते कोफॅक्टर म्हणून काम करतो. सो आता मॅग्नेशियम जर ॲड केलं तो कोफॅक्टर म्हणून काम करणार आणि DNAची ॲक्टिव्हिटी जी आहे ते वाढवतो, इन्क्रीज करतो ॲक्टिव्हिटी. ओके, सो अँड हायड्रोलाइज ईच स्टँड ऑफ द डुप्लेक्स DNA इंडिपेंडेंटली. डुप्लेक्स DNA जे आहे तो इझिली हायड्रोलाइज करतो अँड जनरेटिंग रँडम क्लिवेज. रँडम क्लिवेज म्हणजे सपोज हा डबल स्टँडर्ड DNA आहे, ओके, आणि हे तुम्ही DNAs फर्स्ट टाकला, ओके, विथ कोफॅक्टर, तर हा रँडमली काय करणार, हा कट करणार आणि हे DNAचे डबल स्टँडर्डचे छोटे छोटे असे तुकडे करणार. ओके, हा DNAचं काम असतो. द एन्झाईम कट बोथ स्ट्रँड ऑफ DNA ॲट ॲप्रॉक्झिमेटली सेम साईट. ओके, कारण ह्याचं पर्टिक्युलर DNAचं काय असतो, एक पर्टिक्युलर रिकग्निशन साईट असतो. म्हणजे बरोबर त्या DNAच्या त्या पोझिशनला जाऊनच तो प्रॉपरली काय करणार, तो कट करणार. ओके, रँडमली कुठं पण असं कट नाही करणार. ओके, हे काय असतो, हे साईट स्पेसिफिक असतो. ओके, आणि प्रोड्युसिंग ब्लंट एंड अँड फ्रॅगमेंटेड विथ ओव्हरहँग. आता ब्लंट एंड म्हणजे काय, ब्लंट एंड म्हणजे हा डबल स्टँडर्ड DNA आहे. ओके, ब्लंट एंड म्हणजे प्रॉपर तो ह्या ठिकाणी
इकडं हायड्रॉक्सिल ग्रुप असेल तर इकडं फॉस्फेट ग्रुप, म्हणजे प्रॉपर इक्वली डबल स्टँडर्ड DNA तो काय करणार, कट करणार. ओव्हरहँग म्हणजे काय की हे 2-3 ओव्हरहँग म्हणजे एक तरी ह्या साईडला हे 2 आतमधले जे न्यूक्लियोटाइड आहेत हे एक्स्ट्रा कट करणार, आणि ह्याचं जे पेर असणारं जे मॉलिक्युल आहे, फॉर एक्झाम्पल हा ए आहे, हा टी आहे, हा सी आहे, हा एचा पेर ह्या ठिकाणी दिसणार नाही तुम्हाला, सीचा सुद्धा हा पेर दिसणार नाही किंवा टीचा हा सुद्धा पेर दिसणार नाही, म्हणजे हा सिंगल स्टँडर्ड ह्या ठिकाणी मोकळा दिसेल डबल स्टँडर्डमधला, त्याला म्हणायचं ओव्हरहँग रिजन. ओके, त्यामध्ये ओव्हरहँग एक बेस असेल किंवा 2 बेस असेल, तर ह्या डायग्राममध्ये ह्या ठिकाणी 3 बेस ओव्हरहँग आहेत, कारण हे 3चे पेअरवाला दुसऱ्या स्टँडमधला पेअर त्याचा नाही आहे, त्याला म्हणायचं ओव्हरहँग रिजन. तर हा ओव्हरहँग कुठला ओव्हरहँग आहे, हा 3' ओव्हरहँग म्हणायचं, कारण ह्यात 3चा साईट आहे पण त्याचा पेअरवाला नाही आहे, म्हणून ह्याला म्हणायचं 3' ओव्हरहँग रिजन. ओके, सपोज ह्या साईडचे न्यूक्लियोटाइड आहेत, ओके, आणि त्याचा पेअरवाला नाही आहे 5 साईडचा, मग ह्याला 5' ओव्हरहँग रिजन म्हटलं असतं आपण. ओके, तर ब्लंट एंड म्हणजे प्रॉपर कटिंग केला जातो हा असा. ओके, त्या ठिकाणी ओव्हरहँग ठेवत नाही, ओव्हरहँग म्हणजे त्या ठिकाणी त्याचा पेअर जो मॉलिक्युल असतो तो रिकामा राहतो. ओके, त्याला म्हणायचं ओव्हरहँग रिजन. मग त्याच्यामध्ये 2 प्रकार, 3' ओव्हरहँग आहे की 5' ओव्हरहँग आहे. सो अशा पद्धतीनं हा DNA काय करतो, काम करतो. आता ह्याचं ॲप्लिकेशन काय आहे DNA. ओके, आपण बघितलं हे आपण एन्झाईम इंडोन्यूक्लियस आहे, हा ब्लंट एंड कट करतो किंवा ओव्हरहँग रिजनला कट करतो. ओके, मग ह्याचं आपल्याला ॲप्लिकेशन कुठं आपल्याला येतो, आपल्याला जीन क्लोनिंगमध्ये तर आहेच, जीन क्लोनिंग करताना. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय आहे ह्याचं ॲप्लिकेशन. ओके, तर ह्याचं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे एलिमिनेशन ऑफ DNA. फॉर एक्झाम्पल कोणाला जर आपल्याला प्युअर RNA जर पाहिजे असेल, तर त्यामध्ये जर DNA जर कंटॅमिनेशन जर आलं असेल मिक्स होऊन, तर त्या DNA तुम्हाला जर काढायचं असेल आणि तुम्हाला प्युअर ओनली RNA जर पाहिजे असेल, तर त्या ठिकाणी आपण DNA काढण्यासाठी सुद्धा DNase एन्झाईम आपण यूज करू शकतो. मग तुम्हाला त्या ठिकाणी प्युअर RNA आपल्याला आयसोलेट इझिली करता येतो. मग अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला त्या DNase एन्झाईमचा यूज करता येतो. त्यानंतर DNA प्रोटीन इंटरॅक्शन स्टडी करण्यासाठी, ओके, ह्या ठिकाणी सुद्धा DNase एन्झाईमचा यूज होतो. आता DNA प्रोटीन हे मोस्टली हे DNA फुटप्रिंटिंग हा एक टेक्निक आहे, त्या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. नेक्स्ट ॲप्लिकेशन ते म्हणजे निकिंग DNA. म्हणजे निक म्हणजे काय, पर्टिक्युलर म्हणजे डिस्कंटिन्युएशन DNA, म्हणजे त्यामध्ये थोडाफार गॅप असेल. ओके, त्या ठिकाणी DNA कट झाला तर आपण डिस्कंटिन्युएशन म्हणायचं. ओके, तर निकिंग DNA त्याला जर सपोज रेडिओ लेबल वगैरे करायचं असेल, तर त्या ठिकाणी निकिंग DNA प्रायर टू रेडिओ लेबल. ओके, म्हणजे त्याला निक ट्रान्सलेशन ते एक वेगळं कन्सेप्ट आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा ह्याचं DNase एन्झाईमचा यूज केला जातो. ओके, सो न्यूक्लियसमध्ये पहिल्यांदा आपण काय कव्हर केलं, DNase कव्हर केला. दुसरं आहे न्यूक्लियस ते म्हणजे RNase एन्झाईम, RNase A. तर आपल्या सिलेबसला आपल्याला RNase A स्टडी करायचं आहे. तर हा सुद्धा काय आहे, इंडोन्यूक्लियस आहे एन्झाईम विच क्लीव सिंगल स्टँडर्ड RNA ॲट 3' एंड ऑफ द पिरिमिडिन रिसिडिंग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हा कुठल्या एंडला कट करतो, 3' एंडला कट करतो. ओके, हा इंडोन्यूक्लियस एन्झाईम आहे आणि हा सिंगल स्टँडर्ड RNAला कट करतो, ते सुद्धा 3' एंडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं इट डिग्रेड द RNA इंटू 3 फॉस्फोरिलेटेड मोनोन्यूक्लियोटाइड ऑर ओलिगोन्यूक्लियोटाइड. ओलिगोन्यूक्लियोटाइड म्हणजे एक शॉर्ट न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स. ओके, 8 ते 10 न्यूक्लियोटाइडचं जे सिक्वेन्स असेल, तर त्याला शॉर्ट न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स त्याला म्हणायचं ऑलिगोन्यूक्लियोटाइड. तो मोनोन्यूक्लियोटाइड कट करून तो मोनोन्यूक्लियोटाइड पण बनवतो किंवा ऑलिगो शॉर्ट न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स छोटे छोटे कट करून पीसेससुद्धा 8 ते 10 न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्ससुद्धा तो कट करतो, छोटे छोटे पीसेस. ओके, तर त्याचं काम आहे. तिसरं तो काय आहे, द मेजर यूज ऑफ दीज एन्झाईम्स इज इलिमिनेटिंग ऑर रिड्युसिंग RNA कंटॅमिनेशन फ्रॉम द प्रिपरेशन ऑफ प्लाझ्मिड. मग असे आपण बघितलं DNAचा यूज आपण कुठं यूज करतो, प्युअर RNAचं सॅम्पल बनवताना आपण DNase एन्झाईम यूज करतो, कारण त्या ठिकाणी DNase आपण काढून टाकण्यासाठी. जर सपोज प्युअर आपल्याला DNAचं सोल्युशन बनवायचं आणि त्याच्यामध्ये जर RNA कंटॅमिनेशन जर झाला, तर त्या ठिकाणी ते रिमूव्ह करण्यासाठी RNase एन्झाईम आपण यूज करतो. ओके, ह्याचं ते एक मेजर युजेस आहे. त्यानंतर ना मॅपिंग म्युटेशन इन DNA RNA बाय मिसमॅच क्लिवेज. RNase क्लीव द RNA इन RNA DNA hybrid at the site of mismatch and cleavage product can be analyzed. Okay. Number of other nucleases are also used to manipulate DNA किंवा RNA.
ओके, आता हे फक्त आपण त्या ठिकाणी RNAs आपण आपल्या सिलेबसला आहे तेवढंच आपण बघतोय. ह्याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ आपण सुरुवातीलाच बघितले वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियस एन्झाईम्स आहेत. ओके, आता DNAsमध्ये सुद्धा DNA फर्स्ट आहे, DNA सेकंड आहे. त्याची प्रत्येकाची स्पेसिफिसिटी कटिंगची वेगळी आहे, त्यांची कोफॅक्टर रिक्वायरमेंटसुद्धा वेगळं आहे. ओके, सो एक्झोन्यूक्लियस, आता इंडोन्यूक्लियसबद्दल बघितलं. एक्झोन्यूक्लियस जे एन्झाईम्स आहेत, ओके, these enzymes that cleave nucleotide at one at a time from the end of the polynucleotide chain. ओके, पॉलिन्यूक्लियोटाइड चेनच्या एंडला हा काय करतो, कट करतो. ओके, बाहेरच्या साईडनं. ओके, सपोज हा डबल स्टँडर्ड DNA आहे. ओके, हा बाहेरच्या साईडनं हा 5 प्राईम किंवा ह्या ठिकाणी हा 5 प्राईम आहे, हा 3 प्राईम आहे. ओके, तर तो काय करतो, 3 प्राईम आणि 5 प्राईम टर्मिनस ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड फॉस्फोडायस्टर जे बॉन्ड आहे, ओके, त्या ठिकाणी तो कट करून तो रिकामा सोडतो. ओके, आपण पहिल्या स्लाईडमध्ये आपण बघितलं मॉलिक्युलर स्ट्रक्चर. ओके, फॉस्फोडायस्टर रायबोज न्यूक्लियसच्या 5 प्राईम एंडला तो फॉस्फेट मॉलिक्युल अटॅच आहे. ओके, सो दीज एन्झाईम हायड्रोलाइज फॉस्फोडायस्टर बॉन्ड फ्रॉम आयदर 5 प्राईम एंड ऑर 5 प्राईम टर्मिनस ऑफ द पॉलिन्यूक्लियोटाइड. ओके, आता इंडोन्यूक्लियस are the enzymes that cleave phosphodiester bond within the polynucleotide chain in contrast to exonuclease. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर रेस्ट्रिक्शन इंडोन्यूक्लियस, that is restriction enzyme, cleave DNA at specific site, okay, and are categorized into 3 types: type 1, type 2, type 3, डिपेंडिंग ऑन देअर मोड ऑफ ॲक्शन. मग अशी तुम्हाला सांगितलं की हे जे रेस्ट्रिक्शन इंडोन्यूक्लियस आहेत त्याच्यामध्ये टाईप्स आहेत, डिफरंट टाईपचे एन्झाईम्स. प्रत्येकाची रिकग्निशन जे साईट आहे, म्हणजे कुठं कट करायचं DNAच्या कुठल्या साईटला, त्याची स्पेसिफिसिटी त्याला म्हणायचं. प्रत्येक टाईप 1ची स्पेसिफिसिटी वेगळी आहे, त्याची कोफॅक्टर रिक्वायरमेंट वेगळी आहे. ओके, टाईप 2चं वेगळं आहे आणि टाईप 3चं वेगळं आहे. ओके, सो दीज एन्झाईम्स आर मोस्ट कॉमनली यूज टू मेक रिकॉम्बिनंट DNA फॉर इंडक्शन इंटू बॅक्टेरियल अँड फायनली इंटू प्लांट और ॲनिमल सेल. ओके, तर आज आपण काय केलं की फर्स्ट आपण काय बघितलं, लिस्ट ऑफ डिफरंट रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस विच आर यूज्ड इन अ जीन क्लोनिंग. ओके, त्यामध्ये आपण फर्स्ट आपण काय कवर केलं आहे, न्यूक्लियस, त्यामध्ये DNAs आणि RNAs या 2 एन्झाईमबद्दल आपण आज ह्या ठिकाणी स्टडी केलेलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया अल्कलाईन फॉस्फेटेज एन्झाईम आणि टर्मिनल ट्रान्सफरेज एन्झाईम आणि त्यांचं रोल.